नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजपासून एका महिन्याभरात आपल्याला सर्व महानगरपालिकांचे निकाल लागले दिसतील. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. पण मुळात महानगरपालिका म्हणजे त्यांच्या निवडणुका यांच्याबद्दल आपल्या सगळ्याच लोकांमध्ये एक थोडंसं अज्ञानच दिसतं. मुळात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विषय कुठले असले पाहिजेत, मग आमदारकीला कुठले विषय असले पाहिजे आणि खासदारकीला कुठले विषय असले पाहिजेत, याबद्दल लोकांमध्ये बऱ्यापैकी संभ्रम दिसतो. महानगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, ह्या नागरिकांच्या जवळच्या प्रश्नांवरती लढल्या जातात. पण ह्याबद्दल कोण काय बोलतं, ह्याच्याबद्दल आपल्याला विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मग नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, ह्या स्थानिकांच्या इतक्या जवळच्या प्रश्नांवरती लढल्या जातात. मग यांच्याबद्दल लोकांमध्ये इतकं अज्ञान का? लोकांना ह्याच्याबद्दल फारशी जागरूकता का नाहीये? तुम्ही जे म्हणता ते अतिशय खरं आहे की जेवढी लोकसभा किंवा विधानसभेच्या बाबतीत लोक उत्सुक असतात, त्यात लाट दिसते, त्याच्याबद्दल मंत्रालयाकरता जागृती केली जाते, तशा प्रकारची गोष्ट आपल्याला तशी गोष्ट आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत दिसत नाही, नगरपंचायती वगैरे अजिबात दिसत नाही. या देशाचा जर विचार केला तर 36% लोकसंख्या ही महानगरपालिका क्षेत्रात राहते आणि त्यातून जवळपास या देशाला 70% जीडीपी मिळतो. तुम्ही विचार करा, 70% जीडीपीला इम्पॅक्ट करणारी 36% लोकसंख्या याला गव्हर्न करणाऱ्या रचनेवर एक प्रकारे लोकांचं औदासीन्य दिसतं. ही अतिशय गंभीर बाब आहे. लोकांचे पाण्याचे प्रश्न असतील, सांडपाण्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, मला असं वाटतं की तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीशी जर कोण सर्वात जास्त कनेक्टेड असेल तर तो तुमचा खासदार किंवा आमदार नाही, तर तो तुमचा नगरसेवक आणि ती महानगरपालिका असते. इट इज द लोकल पीपल टू सॉल्व्ह लोकल प्रॉब्लेम्स. आणि ह्याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण का केल्या, तर कदाचित केंद्राला आणि राज्याला स्थानिक प्रश्नांची माहिती नसेल आणि सोडवण्याची क्षमता देखील नसेल. अशा वेळेला तिकडे एक प्रकारे विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे जाळं आहे, जी पाळमुळं आहेत, ती अतिशय खोलवर रुजलेली आहेत. आणि दिल्ली, बँगलोर, चेन्नई, कलकत्ता अशा ठिकाणी आपल्याला या निवडणुका होताना दिसतात. परंतु ही वस्तुस्थिती आहे की त्याच्या बाबतीत लोकांच्या मध्ये एक प्रकारचं औदासीन्य असतं. सर, तुम्ही आता म्हणालात की आपल्या स्थानिकांच्या रोजच्या प्रश्नांशी निगडीत कोण असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि तिकडला नगरसेवक. मग इथे एक प्रश्न येतो की नगरसेवकाचं नेमकं काम काय असतं, आमदाराचं नेमकं काम काय असतं आणि खासदाराचं नेमकं काम काय असतं, की ज्यांच्यासाठी आपण मतदान करतो ते कशासाठी करतोय हे आपल्याला माहिती आहे का? अगदी योग्य प्रश्न विचारलात. कारण आपल्याकडे काय झालंय, आंबा महोत्सव नगरसेवक पण भरवतो, आमदार पण भरवतो, खासदार पण भरवतो. एखाद्या तलावाच्या बाजूचं सुशोभीकरण खासदाराच्या निधीतनं पण होतं, आमदाराच्या निधीतनं पण होतं आणि नगरसेवक पण म्हणतो माझ्याच पुढाकाराने हे झालं. त्यामुळे ही सगळी कामं करणारी एकच यंत्रणा आहे असं लोकांना वाटायला लागतं. या तिघांची कामं अतिशय वेगवेगळी आहेत आणि स्पष्टपणे लिहिलेली आहेत, याची आम्हाला कोणालाही जाणीव नसते. आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये कुठल्या विषयावर बोललं गेलं पाहिजे, कुठले विषय चर्चेला घेतले पाहिजेत, याची काही आपल्याकडे चर्चा होताना दिसत नाही. किंवा तुमच्या आमच्या 36% लोकसंख्येच्या रोजच्या जीवनाचे प्रश्न कधी चॅनलवर प्राईम टाइमला डिस्कस केले गेलेले आहेत किंवा त्याच्या लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत असं देखील आपल्याला दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जागृती निर्माण कोणी करायची, तर एक सरकारी यंत्रणा करू शकते. सरकार स्वतःच आधी सुधारत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार तर काही याच्यामध्ये लस काही घालत नाही. आणि राजकारणी या संदर्भातला संभ्रम त्यांच्या फायद्याचा जर असेल तर तो ठेवण्यात धन्यता मानतात. त्यामुळे खासदाराचं काम आणि नगरसेवकाचं काम हे आपल्याला एकसारखंच वाटायला लागतंय. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एखाद्या रस्त्यावरचे जर खड्डे होते ते खड्डे बुजवले तरी त्याचं श्रेय खासदारही घेतो, तिथला कधी कधी आमदारही घेतो आणि नगरसेवकही घेतो.
एक आणखीन गोष्ट मला इथे अशी दिसते की आपल्याकडे साधारणतः संपूर्ण भारतामध्ये 250 महानगरपालिका आहेत आणि दॅट्स द बिगेस्ट वन. कुठल्याही जगामधल्या देशाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिका नाहीत. 4100च्या आसपास आपल्याकडे नगरपालिका आहेत आणि या दोघांना मिळून आपण एक ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो ते आलेले आहे. अर्थात महाराष्ट्रामध्ये आता इचलकरंजी मला असं वाटतं आणि एक महानगरपालिका याच्यामध्ये संख्येच्या आधारावर झालेली आहे. 30 वर्षापूर्वी 1992 किंवा 94ला मला वाटतं नगरपालिकांचा ऍक्ट आपल्याकडे राज्यात पास करण्यात आला. तो राज्यात का करण्यात आला तर आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चर आहे. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांच्या संदर्भातले जे निर्णय आहेत, जे कायदे आहेत ते पारित करण्याची जबाबदारी ही घटना दत्त ही त्या राज्यातल्या विधानसभेवर देण्यात आलेली आहे. आणि मग त्यांच्या प्रत्येकाचे रिझर्वेशनचे मग ते अनुसूचित जाती जमातींसाठी असेल किंवा महिलांसाठीचे असेल त्या संदर्भातले प्रत्येक राज्याचे नियम हे त्या राज्यांनी ड्राफ्ट केलेले असतात आणि ते राज्य ते पारित करत असतं आणि करत असतं. त्यामुळे प्रत्येक राज्याचे त्यांच्या महानगरपालिकांसाठी आणि नगर परिषदांसाठी जे नियम आहेत ते नियम पूर्णपणे वेगळे आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता जवळपास 94ला हा कायदा आलेला आहे. 94 पासून आतापर्यंत या विविध महानगरपालिकांच्या 700 निवडणुका पार पडलेल्या आहेत. 700 निवडणुका 250 महानगरपालिकांच्या पार पडलेल्या आहेत. पण याचा एक अभ्यासक म्हणून जेव्हा मी याचा रेकॉर्ड फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला सांगतो तो सटीकपणे एकत्र कुठेही उपलब्ध नाही. तुम्ही 1952ला लोकसभेचा काय निकाल लागला, अगदी उत्तर प्रदेशातला एक छोटासा मतदारसंघ घ्या, रायबरेलीला काय झालं तर तुम्हाला सांगता येईल. फुलपूरला काय झालं तर तुम्हाला सांगता येतं कोणाला किती मतं पडली. ठाण्याला कोण निवडून आलं हे तुम्ही सांगू शकता. पुण्याला कोण निवडून आलं, कोण पराभूत झालं, कितीनं झालं, किती टक्के मतदान होतं हे तुम्हाला सांगता येतं. परंतु पुणे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर, ठाणे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर निवडणुका झाल्या. 60% निवडणुका आपल्याकडे डिले झालेल्या दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. 60% महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या दीर्घ कालावधीसाठी आपल्याकडे प्रलंबित झालेल्या आहेत असं सुद्धा मला माझ्या अभ्यासात दिसतं. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ट्रेंड शोधावा असं जर मी म्हटलं एक निवडणुकीचा अभ्यासक म्हणून तर हाती काहीही लागत नाही. कारण अभ्यासासाठीची कुठलीही साधनं उपलब्ध नाहीत. राज्य शासनाच्या इलेक्शन कमिशनकडे जर आपण गेलं तर ते कानावर हात ठेवतात आणि सांगतात आमच्याकडे हा डेटा उपलब्ध नाही. सर, तुम्ही सांगताय ती गोष्ट अतिशय गंभीर आहे. तुम्ही याच्यामध्ये विकेंद्रीकरणाचा मुद्दा सातत्याने मांडलात आणि विकेंद्रीकरण स्थानिकांच्या पातळीपर्यंत कशा पद्धतीने सत्तेचा वापर ते सत्तेचे फायदे पोहोचले पाहिजेत ह्याच्याबद्दलही सांगितलं. आपण विकेंद्रीकरणाचे समर्थक आहात का? आपल्या विकेंद्रीकरणाबद्दल आपली नेमकी मतं काय आहेत? विकेंद्रीकरणाच्या आधी एक छोटासा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. ते म्हणजे हा जो विलंब झालेला आहे ना, प्रलंबित ज्या निवडणुका ज्याची चर्चा आता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्याचा कल काही दिसतो का याचा अभ्यास करायचा मी प्रयत्न केला की कधी कोणाची सत्ता राज्यात आहे, कधी कोणाची सत्ता केंद्रात आहे किंवा देशात काय आहे, काही गरीब राज्य आहेत, काही श्रीमंत राज्य आहेत, त्याच्यामध्ये काही असा काही कल दिसतो का? तर मी तुम्हाला सांगतो असं अजिबात दिसत नाही. उदाहरणार्थ सर्वात जास्त प्रलंबन कुठे झालेलं आहे निवडणुकांचं स्थानिक पातळीवरच्या तर ते हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात 29% वेळेला निवडणुका स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या या पुढे ढकलल्या गेल्या आहेत. राजस्थानमध्ये त्यापेक्षा जास्त आहे, ते म्हणजे 30% आहे. तर युपी आणि कर्नाटकामध्ये हे सर्वात जास्त आहे, ते म्हणजे 96%. युपी मध्ये तर 97%, कर्नाटकात 96% वेळा त्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. मग त्याची कारणं काय आहेत? तर त्याची कारणं भांडणं आहेत, पक्षांतर्गत भांडणं आहेत, पक्षामध्ये भांडणं आहेत, एकमेकांवर केलेली कोर्टबाजी आहे. नवीन जो विस्तारित एखाद्या शहराचा एरिया असतो तो जर ऍड करायचा असेल तर तो ऍड करण्याकरता म्हणून काही वेळ लागतो तो असेल. आंध्रा आणि तेलंगणामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल निवडणुका किती पुढे जाव्यात. 1200 दिवस निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. ही त्यामुळे तो जो डिले आहे तो डिले इज अ ह्यूज प्रॉब्लेम. 60% जे डिले झालेला आहे त्याच्या मुळाशी आपल्याला डिलिमिटेशन आहे असं दिसतं. याचं कारण
खासदारकीच्या ज्या डिलिमिटेशनचे अधिकार आहेत ते केंद्र शासनाच्या समकक्ष असलेल्या इलेक्शन कमिशनला आहेत, परंतु राज्यामधल्या निवडणुकांचे अधिकार आहेत ते राज्यांतर्गत असलेल्या या स्टेट इलेक्शन कमिशन कडे आहेत. आणि मग प्रत्येक वेळी आरोप होतो की सत्तारूढ पक्षांनी त्यांना पाहिजे असं डिलिमिटेशन करून दिलं. विरोधी पक्ष जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी काही यापेक्षा वेगळं केलंय किंवा वेगळं काही झालंय असं दिसत नाही. प्रत्येक ठिकाणचं रिझर्वेशन पण वेगळं आहे. काही ठिकाणी 50%, मग ते अनुसूचित जाती जमाती हे आहे. याच्या मागे काय एकमेकांचं रॅशनल किंवा थिंकिंग आहे याच्यात सुसूत्रता मला कुठेही राज्यांमध्ये सुतराम आढळत नाही. त्यामुळे याचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन करायचं असतं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात याच्यात मिसयूज झालेला दिसतो, त्याचा गैरवापर आपल्याला झालेला दिसतो. वॉर्ड्स अनेक ठिकाणी हे असे डिक्लेअर होतात की जे सत्तारूढ पक्षाला फेवरेबल केले जातील. आता याची एक मागणी अशी आहे की सेंट्रल इलेक्शन कमिशन हे जसं ऑटोनॉमस आहे आणि केंद्रावर फारसं ते त्या दृष्टीने अवलंबून नाही, तशीच रचना राज्यामध्ये असायला पाहिजे आणि तिथे पण अशा प्रकारची रचना अस्तित्वात आली पाहिजे. त्याच्यामुळे हे डिले कमी होतील असा मला पूर्णपणे विश्वास वाटतो. आणि विकेंद्रीकरण जर हा तुम्ही मुद्दा म्हणलात तर मला असं वाटतं की हो, काही प्रमाणात विकेंद्रीकरणाची आवश्यकता आपल्याला निश्चितपणे आलेली आहे. सर, तुम्ही आता विलंबाचा मुद्दा मांडलात आणि राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोग यांच्याबद्दल सुद्धा बोललात. हे जे विलंबांचं जे प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोग हे आता एकत्र केले पाहिजेत का? या दोघांचं सामिलीकरण झालं पाहिजे का? की याच्याने काही फरक पडू शकतो आणि हा सगळे विलंब थांबू शकतात? आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं निश्चित फरक पडू शकतो आणि तोच मुद्दा मी आता विस्ताराने मांडणार होतो की नॉट जस्ट महानगरपालिका पण नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणीच ही रचना आहे. कॉन्स्टिट्यूशनचं एक प्रकारे आत्मा कशात आहे तर तो आत्मा आहे की याच्यामध्ये सर्व प्रकारच्या विविधतेला, समावेशकतेला आपण अंगीकृत केलं पाहिजे आणि त्या प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन आपल्याकडे झालं पाहिजे. यालाच एक फेडरल स्ट्रक्चर आपण म्हणतो. परंतु हे ऑटोनॉमीचं प्रिन्सिपल आपल्याकडे फेल जाते की काय अशी चिन्ह दिसते. आणि हे फक्त महाराष्ट्रात अशातला भाग नाही बरं का, हे संपूर्ण ऑल इंडिया आपल्याला दिसतं, प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला हे दिसतं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी महापौराचे अधिकार काय आहेत त्याच्यात भिन्नता आहे. अनेक ठिकाणी बजेट पास कसं करायचं याच्या संदर्भात भिन्नता आहे. महानगरपालिकांच्या अधिकारांमध्ये भिन्नता आपल्याला आढळते. मला असं वाटतं याच्या सुसूत्रीकरणाची गरज जी आता तुम्ही बोलून दाखवताय ती तातडीनं करण्याची गरज आहे. एखादी महानगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका केव्हा होते याचे अनेक राज्यांचे नियम वेगवेगळे आहेत. किती लोकसंख्या काय हे सगळे नियम वेगळे आहेत. मला असं वाटतं याच्यामध्ये एक सुसूत्रीकरण पाहिजे, पण याकरता एक विलक्षण राजकीय इच्छाशक्ती लागते. हा निवडणुकीच्या हार जिती पुढे ही इच्छाशक्ती फारशी कामी येत नाही असाही अनुभव आपल्याला आहे. सर, आपण जगभरातले सगळ्या शहरांमध्ये फिरलेले आहात, मोठमोठ्या शहरांचा आपण सगळ्यामध्ये भेटी दिलेल्या आहेत, तिथे अभ्यास पण केलेला आहे. तर इकडची शहरांचं व्यवस्थापन, तिकडचं सगळं व्यवस्थापन जे आहे आणि भारतातलं व्यवस्थापन आणि भारतातल्या शहरांचं व्यवस्थापन ह्याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? तिथलं व्यवस्थापन कसं चालतं आणि आपल्याकडचं व्यवस्थापन कसं आहे? आपल्याला काय वाटतं? नाही, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर याच्याशी मी मुंबई किंवा दिल्ली, चेन्नई याचं कोणत्याही प्रकारे तुलना करू इच्छित नाही. याचं कारण या प्रत्येक शहराची टोपोग्राफी, डेमोग्राफी आणि तिथले कायदे कानून, तिथली मानसिकता, तिथला समाज हे सगळं पूर्णपणे वेगळं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. बट देर आर सम लर्निंग्स, यातनं आपल्याला काही शिकायला मिळतात, काही धोक्यांच्या सूचना मिळतात, त्याचा मात्र आपण प्रायोरिटीनं विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ मी आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मी मॅनहॅटनला बराच काळ राहत होतो आणि मॅनहॅटनला संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला गेल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर तिथे फार मोठ्या प्रमाणात असे लोखंडाचे खांब उभे करण्यात येत होते किनारपट्टीवर. मी हे विचारलं कशा करतात तर त्यामुळे समुद्राची पातळी वाढत चालली आहे आणि जर हे असंच चालू आहे 2050 मध्ये मॅनहॅटन मधल्या प्रत्येक बिल्डिंगच्या तळाशी 4 ते 6 इंच पाणी आलेलं असेल, समुद्राचं पाणी. म्हणजे ते बेट, मॅनहॅटनचा जो बेटाचा भाग आहे जो आपल्या नरिमन पॉइंट सारखाच आहे, तो बुडण्याची भीती निर्माण झाली आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. आता याच्यातनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे.
पण त्या तिथली जी परिस्थिती आहे, तिथला जो रेव्हेन्यू आहे ते आणि आपल्यापेक्षा खूप वेगळे आहे. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे या महानगरपालिकांवर देशाच्या अर्थव्यवस्थेतला 1% जीडीपीचा फक्त खर्च होतो. किती? 1%. पण हेच जर प्रमाण तुम्ही ब्राझीलमध्ये पाहिलं तर ते 7.5% इतकं मोठं आहे. अहो, साऊथ आफ्रिकेसारख्या देशामध्ये 6% इतकं मोठं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही महानगरपालिकेला जाऊन बघा, मेयरला किंवा कमिशनरला विचारला, महापौर लगेच तुम्हाला सांगेल आमच्याकडे अमुक एक गोष्ट करण्यासाठी पैसे नाहीत. आणि मग या पैशाकरता जे राज्य सरकारवर आणि मग पर्यायाने केंद्र सरकारवरचं अवलंबित्व आहे, हे मला असं वाटतं या सगळ्याच्या मुळाशी आहे. त्यामुळे तिथलं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्यामुळे न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर याच्याशी मी तुलना करणार नाही मुंबईची. एकतर आपली लोकसंख्या या सगळ्यापेक्षा जास्त आहे, आपला विस्तार त्यांच्या मनाने खूप कमी आहे. लंडनचा जो विस्तार आहे तो 850-900 किलोमीटर गेलेला आहे. आपल्याकडे तेवढा विस्तार आहे का मला तुम्ही सांगा. त्यांच्याकडे डेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे, 18व्या शतकामध्ये तिकडे मेट्रोचं काम सुरू झालेलं होतं आणि ते लंडनच्या मेट्रोचं काम सुरू झालं. तिथून पैसा गुलाम असलेल्या, मांडलिक असलेल्या भारत देशातनच पैसा तिकडे गेलेला आहे. आपण असं कोणाला लुटून आमची मेट्रो बांधत नाही आहोत, परंतु ज्या गतीनं आपण आता मेट्रो बांधतोय तेवढ्या गतीनं मेट्रो जगातल्या कुठल्याही भागात बांधली गेलेली नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. सर, तुम्ही आता संपूर्ण या महानगरपालिकांच्या सगळ्या नियमावलीबद्दल आणि एकूणच महानगरपालिकांच्या अधिकारांबद्दल सांगितलं आणि या सगळ्या निवडणूक आयोगामध्ये कशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस आहेत आणि राज्यामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळीकरण आहे आणि त्याचं एकत्रीकरण, सुसूत्रीकरणाची गरज सुद्धा अधोरेखित केली. आज हा एका किचकट पण थोड्याशा सोप्या पद्धतीने आम्हाला तुम्ही गोष्ट समजावून सांगितलीत आणि आजचा निगडीत विषय आहे ह्याच्याबद्दल आणि ह्याच्या हे विश्लेषणाबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. महानगरपालिका म्हणजे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अधिकारांबद्दल आपल्यामध्ये तशी पद्धतीने बघायला गेलं थोडंसं अज्ञानच आहे. पण याच गोष्टींचं आपण कशा पद्धतीने सुसूत्रीकरण करू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने होऊ शकतात याच्याबद्दलची अधोरेखित करणारी गरज आपण या प्रश्नांच्या मार्फत ही चर्चा केली आणि हे आपल्या सरांनी आपल्याला समजावून सांगितलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.